हाय फ्रेंड्स. आपण ना बाहेर कधी टूरला वगैरे जातो, कुठे बाहेर फिरायला जातो काही दिवसांसाठी, तर आपण आपल्यासोबत आहे ना काही आपल्याला स्नॅक आयटम्स न्यायचे असतात. तर आपण आपला फर्स्ट ऑप्शन असतो की ते हेल्दी असायला पाहिजे, कारण की लहान मुलं असतील तर नक्कीच आपण हेल्दी ऑप्शन्सच चूज करतो. पण बरेचदा आपण ना कन्फ्यूज होतो की नक्की न्यायचं काय आणि समजत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही चवदार असे स्नॅक आयटम्स जे इझिली जे बनवायला पण जास्त वेळ लागणार नाही, पटकन तुम्ही घरी बनवू शकतात आणि कॅरी करायला पण इझी असेल आणि जास्त दिवस टिकतील असे, म्हणजे जरी नाही यूज केले किंवा नाही खाल्ले तरी ते खराब होणार नाही, तर असे आयटम्स स्नॅक आयटम्स आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनल फर्स्ट टाईम आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचे फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळते. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आयटम आहे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्सचं एक पॅकेट बनवा. एक तर तुम्ही सेपरेट पॅकेट बनवू शकता किंवा एकाच पाऊचमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवा. तर ड्रायफ्रूट्स पण एक हेल्दी ऑप्शन आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही कॅरी करू शकता. सेकंड आहे बनाना चिप्स. बनाना चिप्स इझिली तुम्हाला एखाद्या हॉट चिप्सच्या शॉपमध्ये मिळेल किंवा घरी पण तुम्ही बनवू शकतात. इझिली बनाना चिप्स मिळतात आणि हे बनाना चिप्स पण खराब होत नाही, जास्त दिवस चांगले राहतात, काही खराब होत नाही. त्याच्यानंतर कुकीज पण तुम्ही घेऊ शकतात. कुकीज पण मैद्याचे कुकीज नाही, पण तुम्ही घरी कुकीज बनवू शकतात किंवा होल व्हीटचे कुकीज येतात किंवा रागीचे कुकीज येतात. असे वेगवेगळे आता सध्या मार्केटमध्ये कुकीज येतात, तर तेही तुम्ही होममेड असे कुकीज वगैरे पण मिळतात, तर तेही तुम्ही कॅरी करू शकता तुमच्यासोबत. त्यानंतर मखाना नेऊ शकतात. मखाना पण थोडासा रोस्ट करायचा. मखाना पण कसा थोडासा लाईट वेट असतो, तेवढं काही हेवी नसतो. आणि मखाना पण तुमच्याकडे असेल तर मखाना थोडासा ड्राय रोस्ट करा मसाला वगैरे टाकून, किंवा नुसताच ड्राय रोस्ट करू शकतात मसाला नसेल आवडत तर. तर मखाना पण बरेच दिवस टिकतात, खराब होत नाही. तर मखाना पण तुम्ही कॅरी करू शकता. ही खूप छान असं हेल्दी ऑप्शन आहे. नंतर केक वगैरे पण तुम्ही कॅरी करू शकता तुमच्यासोबत. तर केक पण होल व्हीटचे केक्स वगैरे येतात, हेल्दी केक्स येतात, विदाऊट मैद्याचे वगैरे केक्स वगैरे पण येतात, तर तेही तुम्ही कॅरी करू शकतात किंवा घरी बनवू शकतात होममेड केक्स वगैरे. त्यानंतर रोस्टेड काजू. काजू पण थोडेसे भाजून घेऊ शकतात किंवा मार्केटमध्ये पण असे रोस्टेड काजूचं पॅकेट मिळतं, ते कॅरी करू शकतात. आपलं नेहमीचंच एक हेल्दी ऑप्शन म्हणजे कुरमुऱ्याचा चिवडा किंवा पोह्यांचा चिवडा, हाही तुम्ही कॅरी करू शकता तुमच्यासोबत. त्यानंतर रोस्टेड चना, भाजलेले चणे वगैरे पण तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकतात. पॉपकॉर्न पण एक हेल्दी ऑप्शन आहे. पॉपकॉर्न पण तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू. रोस्टेड पीनट्स पण तुम्ही कॅरी करू शकतात. ते पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात किंवा घरी इझिली तुम्ही रोस्टेड पीनट्स पण मसाला वगैरे टाकून बनवू शकतात. एनर्जी बार, चिक्की हे पण तुम्ही कॅरी करू शकता. त्यानंतर भाकरवडी, चकली, खाकरा हे पण तुम्ही घेऊ शकता तुमच्यासोबत. लास्ट ऑप्शन आहे हे सीड्स. वेगवेगळे सीड्स मार्केटमध्ये मिळतात सध्या. पंपकिन सीड्स, मेलन सीड्स. तर हे सीड्स ना तुम्ही थोडेसे ड्राय रोस्ट करू शकतात, मीठ वगैरे टाकायचं मग लास्टला. आणि हे सीड्स पण ना तुम्ही तुमच्यासोबत मंचिंगसाठी कॅरी करू शकता ट्रॅव्हल करताना. तर हे सीड्स पण टेस्टी लागतात आणि हे सीड्स पण पंपकिन सीड्स वगैरे खराब होत नाही. तर हेही एक चांगलं हेल्दी ऑप्शन आहे. हे तुम्ही मुलांना वगैरे पण देऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चल देन, बाय.